आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। प्रज्वल प्रकरणावरून राहुल आणि प्रियंका यांची मोदींवर टीका। दिल्ली महिला आयोगातील 223 कर्मचाऱ्यांचे एकाच वेळी निलंबन। प्रज्वल रेवण्णांना शिक्षा देण्याची अमित शहा यांची मागणी। खानापूर जांभोटी मार्गावर ट्रकची दुचाकीला ठोकर, एक ठार। निवडणूक कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची सांगता। मुख्यमंत्री शिंदे यांची सभा शनिवारी होणार। बेंकनहळ्ळी लक्ष्मी यात्रेची सांगता। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांना आवाहन। पोलिसांकडून खानापूर समिती पदाधिकाऱ्यांना उपद्रव। वृत्तपत्रात जाहिरातीसाठी पूर्व परवानगी बंधनकारक। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएसई देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएसई द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएसई द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आता पाहूया सविस्तर बातम्या। काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बुधवारी परखड शब्दांमध्ये टीका केली। कर्नाटकमधील सेक्स स्कॅन्डल प्रकरणी भाजपाकडून घेण्यात आलेल्या भूमिकेवर राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी टीका केली आहे। एकीकडे राहुल गांधींनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला असताना दुसरीकडे प्रियंका गांधींनी आसाममधील प्रचार सभेत भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे। कर्नाटकमधील सेक्स स्कॅन्डल प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रज्वल रेवण्णा हे भाजपाच्या मित्र पक्षाचे खासदार व सध्याचे उमेदवार असल्यामुळे भाजपासमोर अडचणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपाने जेडीयू सोबत आघाडी केली असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रज्वल रेवण्णा यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती। मात्र सेक्स स्कॅन्डल प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत। या संदर्भात राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी परखड शब्दामध्ये हल्लाबोल केला आहे। दिल्ली महिला आयोगातील 223 कर्मचाऱ्यांचे एकाच वेळी निलंबन। नियुक्ती प्रक्रियेत अनियमितता असल्याचे कारण देत दिल्लीच्या महिला आयोगात मोठी घडामोड घडली आहे। माजी अध्यक्ष स्वाती मालिवाल यांच्या कार्यकाळात नियुक्त करण्यात आलेल्या 223 महिला कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे। दिल्लीचे राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी या निलंबनाबाबत आदेश दिले आहेत। दिल्ली महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी नियमांच्या विरोधात जाऊन परवानगी न घेता त्यांची नियुक्ती केली होती असा आरोप करण्यात आलाय। त्यानंतर नायब राज्यपालांनी 2017 मध्ये महिला आयोगाच्या बेकायदेशीर नियुक्ती आणि अनियमिततेच्या मुद्द्यांची तपासणी करण्यासाठी एक समिती स्थापन केली। समितीने 2 जून 2017 रोजी अहवाल सादर केला। प्रज्वल रेवण्णांना शिक्षा देण्याची अमित शहा यांची मागणी। काँग्रेस आपल्या वोट बँकेसाठी जनतेला संकटात टाकण्याचे काम करत आहे। मोदींना पुन्हा पंतप्रधान केल्यास दहशतीचे संपूर्ण निर्मूलन होईल असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले। हुबळी येथे आयोजित प्रचार सभेमध्ये ते बोलत होते। काँग्रेसवाले खोटे सांगून भाजपवर आरोप करत आहेत। आचारसंहितेमुळे कर्नाटकला दुष्काळी निधी देण्यास विलंब झाला, परंतु आता तो निधी देण्यात आला असताना प्रज्वल रेवण्णा सीडीचे प्रकरण उद्भवले आहे। मी आताही स्पष्टपणे सांगतो की कोणत्याही महिलेवर अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी भाजप कधीही थांबत नाही। रेवण्णा यांच्या प्रकरणी त्वरित कारवाई करण्याऐवजी राजकारण करत तुम्ही आरोपीला विदेशी जाऊ दिलत। महिलेचे शोषण करण्याचे हीन कृत्य करणाऱ्याला कठोर शासन झाले पाहिजे, तथापि अशा भयानक अपराधाचे राजकीय भांडवल केले जात आहे असे केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले। खानापूर जांभोटी मार्गावर ट्रकची दुचाकीला ठोकर, एक ठार। खानापूर जांभोटी मार्गावरील बाचोळी कत्री समोर एक्टिवा दुचाकीला ट्रकने पाठीमागून ठोकल्याने एक जण ठार झाल्याची घटना आज दुपारी 12:30च्या दरम्यान घडली आहे। याबाबत समजलेली माहिती अशी की खानापूर तालुक्यातील शिवठाण येथील युवक
विदेश तुकाराम मिराशी हा आपल्या मित्रासह शुभम गार्डन येथील एका लग्न समारंभासाठी ॲक्टिवा दुचाकीवरून जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या एका ट्रकने ठोकल्याने पाठीमागील त्याचा मित्र बाजूला ओढून पडला, तर विदेश तुकाराम मिराशी रस्त्यावरच पडल्याने ट्रकचे चाक त्याच्या मांडीवरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. तेथील नागरिकांनी त्याला ताबडतोब खानापूर सरकारी दवाखान्यात दाखल केले, परंतु त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. याबाबत खानापूर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली असून पुढील तपास खानापूर पोलीस करत आहेत. निवडणूक कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची सांगता. लोकसभा निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी हाती घेण्यात आलेल्या निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमाची बुधवारी सांगता झाली. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी प्रशिक्षण स्थळी भेट देऊन प्रशिक्षण कार्याचा आढावा घेतला. वनिता विद्यालय शाळेत या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रिटर्निंग अधिकारी, सहाय्यक रिटर्निंग अधिकारी आणि निवडणूक कार्यातील इतर कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया कशी राबवावी याची माहिती यावेळी देण्यात आली. बॅलेट युनिटला व्हीव्हीपॅट जोडणे, बॅलेट युनिटचा वापर, यंत्रणा बंद पडल्यास घ्यावयाची खबरदारी आदी सर्व निवडणूक कार्याची माहिती या प्रशिक्षणाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची सभा शनिवारी होणार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बेळगावात होणारी जाहीर सभा अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलली आहे. आज गुरुवारी बाळेकुंद्री खुर्द येथे सभा घेतली जाणार होती, पण आता शनिवारी ही सभा होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे हे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ कर्नाटकामध्ये येत आहेत. गुरुवारी दिनांक 2 ते खानापूर येथे कारवार लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांचा, तर बाळेकुंद्री खुर्द येथे भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या प्रचारासाठी सभा घेणार होते, पण या कार्यक्रमात बदल केला आहे. उद्या केवळ ते खानापूरचा दौरा करणार असून ही तारीख बदलली नाही. बाळेकुंद्री खुर्द येथील सभा शनिवार दिनांक 4 रोजी होणार आहे, असे भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी कळवले आहे. बेनकनहळ्ळी लक्ष्मी यात्रेची सांगता. मागील 11 दिवसांपासून सुरू असणाऱ्या बेनकनहळ्ळी लक्ष्मी यात्रेचा सांगता समारंभ बुधवारी सायंकाळी पार पडला. हजारो भाविक यावेळी उपस्थित होते. भंडाऱ्याची उधळण करत लक्ष्मी देवीचा जय जयकार करत भाविकांनी यात्रेची सांगता केली. दुपारनंतर देवस्थान पंचांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली. महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवस्थान पंचांच्या हस्ते गाराणा घालण्यात आला. गावकऱ्यांवरील संकट टळू दे, गाव आनंदात नांदू दे अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर गदगेच्या परिसरात काही काळ देवी खेळवण्यात आली. भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. यामध्ये भाविक भिजून गेले होते. पारंपरिक वाद्यांचा गजर करत लक्ष्मी देवीचा सीमेवर नेण्यात आले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांना आवाहन. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्त महाराष्ट्रातील हुतात्म्यांचे बलिदान विसरू नये आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवार विरोधात प्रचारासाठी येऊ नये अशी मागणी समितीच्या बैठकीत केली आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील समितीचे उमेदवार महादेव पाटील यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी बुधवारी बैठक झाली. अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील होते. यावेळी मध्यवर्ती समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे, त्यांना या प्रश्नाची पूर्ण जाणीव आहे, त्यामुळे त्यांनी जबाबदारी ओळखून सीमा भागात प्रचारासाठी येऊ नये अशी समितीची भूमिका आहे असे सांगितले. बैठकीला खजिनदार प्रकाश मरगाळे, रणजित चव्हाण पाटील, महादेव पाटील, रमाकांत कोंडुस्कर, ॲडव्होकेट एम.जी. पाटील, अंकुश केसरकर, पांडुरंग पडून, सागर पाटील, विकास कलगटगी आदी उपस्थित होते. पोलिसांकडून खानापूर समिती पदाधिकाऱ्यांना उपद्रव. सीमा भागात प्रचारासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी येऊ नये, अन्यथा निषेध नोंदवला जाईल अशी माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता खानापूर पोलिसांकडून खानापूर समितीच्या पदाधिकाऱ्यांना कोणती भूमिका घेणार असे विचारत त्रास देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्याबाबत मराठी भाषी कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. कारवार लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र एकीकरण समितीने उमेदवार दिला आहे. समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांना प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी खानापूर येथे भाजपच्या प्रचारासाठी येऊ नये अशी मागणी खानापूर समितीतर्फे पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. याबाबत पोलिसांकडून सतत विचारणा होऊ लागली आहे. वृत्तपत्रात जाहिरातीसाठी पूर्व परवानगी बंधनकारक.
लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे। या पार्श्वभूमीवर उमेदवार, संस्था किंवा कोणत्याही व्यक्तीला दिनांक 6 आणि 7 मे रोजी वृत्तपत्रांमध्ये निवडणूक संदर्भात जाहिरात प्रसिद्ध करायची असल्यास जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व देखरेख समितीची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे, असे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले। बातमीपत्रामध्ये वेळ एक छोट्याशा विरामाची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज। Biggest festive offers इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएसई देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। बीएसई द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। बीएसई द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। सामाजिक कार्यकर्ते व श्रीराम बिल्डर्स डेव्हलपर्स इंजिनियर्सचे चालक ॲडव्होकेट गोविंद टकेकर यांचा देसूर येथील सातेरी माऊली ट्रस्ट तर्फे बुधवारी सत्कार करण्यात आला। टकेकर यांनी देसूर गावात गेल्या 2 महिन्यांपासून टँकरने पाणी पुरवठा करत असून सातेरी माऊलीच्या यात्रेनिमित्त शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। टक्केकर यांनी गरज असेल तिथे पाणी पुरवठा करण्यात येईल असे सांगितले। यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते। कावळेवाडी वाचनालयाला महाराष्ट्र सरकारकडून अनुदान मंजूर। कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालयाच्या वतीने गेल्या 6 वर्षांपासून मराठी भाषा संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत। याची नोंद घेऊन महाराष्ट्र शासनाने या वाचनालयाला अनुदान मंजूर केलं आहे। कवी संमेलन आयोजित करून नवोदित कवींना प्रोत्साहन देणे, भाषण स्पर्धा घेऊन विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करून कलागुणांना वाव देण्यासाठी विधायक कार्यक्रम घेणे, मराठी भाषेसाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करणे, अशा प्रकारे सातत्याने महात्मा गांधी सामाजिक संस्था विशेष उल्लेखनीय कामगिरी करत आहे। महाराष्ट्र शासन मराठी भाषा विकास संस्था मुंबई यांच्याकडून हे प्रोत्साहन अनुदान मिळालं आहे, असे अध्यक्ष YP नाईक यांनी माहिती दिली। यासाठी माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांचे मार्गदर्शन लाभले। जिल्हा पंचायत CEO राहुल शिंदे यांनी पोस्टलद्वारे बजावला मतदानाचा हक्क। चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी आणि जिल्हा पंचायत CEO राहुल शिंदे यांनी बुधवारी पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावला। यावेळी बोलताना ते म्हणाले की अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पोस्टल मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावण्याची संधी देण्यात आली आहे। यासाठी चिक्कोडी तहसीलदार कार्यालयातील कोर्ट हॉलमध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे। याच प्रसंगी चिक्कोडी उपविभागीय अधिकारी मेहबूबी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी पोस्टल मतदानाद्वारे हक्क बजावला। चिक्कोडी तहसीलदार चिदंबरा कुलकर्णी उपस्थित होत्या। बेंगळूर येथे मराठी काव्य आणि गझल मैफिल संपन्न। अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या उपाध्यक्षपदी कलबुर्गी येथील गुरय्या रे स्वामी यांची निवड झाल्याप्रित्यर्थ कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद बेंगळुरू विभागतर्फे त्यांचा सत्कार आणि काव्य मैफिल कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी डॉक्टर संध्या राजन अणवेकर होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर अनुराग लव्हेकर, डॉक्टर राजेंद्र पडतुरे, प्रभाकर सरगरे आणि शाखेच्या कार्यवाह दीपाली वझे, सहकार्यवाह नूतन शेटे इत्यादी उपस्थित होते। समर्थ सोसायटीतर्फे उपनयन सोहळा उत्साहात। देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ व समर्थ अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतर्फे रविवारी चिदंबरनगरमधील चिदंबरेश्वर मंदिरात सामुदायिक उपनयन सोहळा झाला। यावेळी राजीव पोद्दार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। सकाळी चिदंबरेश्वर मंदिरात नित्यपूजा, आरतीनंतर अक्षतारोपण झाले। बेळगावसह इतर भागातील बटूंचा सामुदायिक उपनयन सोहळ्यामध्ये सहभाग होता। देशस्थ ऋग्वेद ब्राह्मण संघाचे कार्याध्यक्ष विनायक जोशी, अध्यक्ष विजेंद्र गुडी, सचिव अरुण कुलकर्णी, समर्थ सोसायटीचे उपाध्यक्ष अभय जोशी, संचालक अरविंद कुलकर्णी, सेक्रेटरी राघवेंद्र केसनूर, विनायक जोशी, छाया जोशी, प्रदीप कुलकर्णी, सुनंदा आळतेकर आदी यावेळी उपस्थित होते।
कॅन्टोन्मेंट बोर्डामधील रस्त्यांची नावे बदलणार. कॅन्टोन्मेंट हद्दीतील ब्रिटिशकालीन रस्त्यांची नावे बदलण्यात येणार आहेत. नावाची अंतिम यादी तयार झाली असून कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे. यामुळे हद्दीतील जवळपास 17 ते 18 रस्त्यांना वीर सैनिकांची नावे देण्यात येणार आहेत. एका रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देखील असणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाची 6 महिन्यांपूर्वी मासिक बैठक झाली होती. या बैठकीत बोर्डातील विविध रस्त्यांची नावे बदलण्याची चर्चा झाली होती. त्यानुसार राज्यातील विविध वीर सैनिकांची नावे देणार आहेत. नावांवर बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. निरंजन सरदेसाई यांना नंदगड भागातून पाठिंबा. नंदगड भागातून मये समितीच्या उमेदवाराला मताधिक्य देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला असून कारवार लोकसभा मतदारसंघातील समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारासाठी बुधवारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. नंदगड गावातील बाजारपेठ आणि इतर गल्लीमध्ये घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला व पत्रकांचे वितरण करण्यात आले. गंगाधर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रचार सभा घेण्यात आली. नंदगड भागातून नेहमीच समितीला पाठबळ दिले जाते. संपूर्ण मराठी बहुल भाग असलेल्या खानापूर तालुक्यात समितीची ताकद कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. पदवी अभ्यासक्रम 3 वर्षांचा राहणार. राज्यात 4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम केला जाणार होता. याला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर सरकारकडून हा निर्णय मागे घेतला जाणार आहे. 8 दिवसात परिपत्रक काढून याची घोषणा केली जाणार आहे. या निर्णयाचे विद्यार्थी संघटनांकडून स्वागत केले जात आहे. राज्यात भाजप सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले होते. त्यावेळी पदवी अभ्यासक्रम 4 वर्षांचा केला होता. काँग्रेस सरकारने सत्तेत आल्यानंतर NEP हटवण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार NEP हटवली जाणार आहे. मात्र 4 वर्षांचा शैक्षणिक अभ्यासक्रम तसाच ठेवणार असल्याची चर्चाही झाली होती. मात्र आता याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. पदवी महाविद्यालयांच्या परीक्षा 12 मे पर्यंत होणार. राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या पदवी महाविद्यालयांच्या परीक्षा 12 मे पर्यंत होणार आहेत. त्यानंतर 20 मे पासून पुढील सत्र सुरू होणार आहे. विद्यापीठाने 20 मे तात्पुरती तारीख दिली आहे. परीक्षेच्या गोंधळामुळे या तारखेत बदल होण्याची शक्यता आहे. पदवी परीक्षांना सुमारे 1.5 महिन्यांपासून सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्राध्यापकांना प्रशिक्षण तसेच विविध खात्यांच्या परीक्षांमुळे पदवीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. यापूर्वी 28 एप्रिलपर्यंत परीक्षा होणार होत्या. मात्र 12 मे पर्यंत परीक्षा होणार आहेत. या तारखेतही बदल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील सत्राला सुरुवात होणार आहे. PhDची प्रवेश परीक्षा सुरळीत. राणी चन्नम्मा विद्यापीठाकडून आयोजित केलेली PhDची प्रवेश परीक्षा रविवारी सुरळीत झाली. नियोजित तारखेनंतर 2 महिन्यांनी ही परीक्षा झाली. या परीक्षेचा निकालही लवकर लावावा अशी मागणी केली जात आहे. RCUची PhDची प्रवेश परीक्षा यापूर्वी विद्यापीठाच्या आवारात घेतली जात होती. मात्र यावेळी पहिल्यांदाच महांतेश नगर येथील संगोळी रायण्णा महाविद्यालयात ही परीक्षा झाली. काही कारणांमुळे ही परीक्षा पुढे ढकलली होती. त्यामुळे रविवारी परीक्षा झाली. साई फार्म स्पोर्ट्स क्लब व KR शेट्टी किंग्ज उपांत्य फेरीत. KR शेट्टी किंग्ज व साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाने युनियन जिमखाना आयोजित चंदन कुंदरनाड पुरस्कृत विश्रुत चिट्स चषक 13 वर्षांखालील मुलांच्या लिटिल मास्टर्स लीग क्रिकेट स्पर्धेत शानदार विजयांसह उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. आजच्या पहिल्या सामन्यात KR शेट्टी किंग्ज संघाने दुबळ्या MCCC रॉयल संघाचा तब्बल 130 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना KR शेट्टी किंग्ज संघाने 25 षटकात 8 बाद 219 धावा केल्या. आदित्य हुंबरवाडीने 8 चौकारसह 52, स्वयं खोतने 8 चौकारसह 45, सुहास हिरेकुडेने 3 चौकारसह 26, अतिथी भोगणे 2 चौकारसह 20, वरदराज पाटीलने 2 चौकारसह 19 धावा केल्या. रॉयल तर्फे निखिल आडके 3 तर फराज व नुमान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. उत्तरादाखल रॉयल संघने 25 षटकात 5 बाद 89 धावा जमवू शकला. सामी हजरतभाईने 5 चौकारसह 28, निखिल आडकेने 4 चौकारसह 19 धावा केल्या तर अमोघ हिरेमठ याने 2 चौकारसह 1 षटकारसह 17 धावा केल्या. KR शेट्टी संघातर्फे अतिथी भोगने 10 धावांमध्ये 4, सुहास हिरेकोडी यांनी 1 गडी बाद केला. सामनावीर आदित्य हुंबरवाडी, इम्पॅक्ट खेळाडू अतिथी भोगण यांना प्रमुख पाहुणे बसवराज हिरेमठ, सारंग राघोजे व प्रशांत तेंडुलकर यांच्या हस्ते चषक देऊन सन्मानित करण्यात आले. आजच्या दुसऱ्या सामन्यात साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाने टिळकवाडी कोचिंग अकॅडमी संघाचा
65 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाने 25 षटकात 8 गडी बाद 156 धावा केल्या. सलामीवीर अर्जुन येळुरकर याने 9 चौकार 1 षटकारसह 59 धावा केल्या. साईराज पोरवालने 3 चौकारसह 26, अद्वैत चव्हाणने 4 चौकारसह 18 धावा केल्या. टिळकवाडी संघातर्फे सुजल गोरल यांनी 3, विराज पाटील यांनी 2 तर कौस्तुभ पाटील यांनी 1 गडी बाद केला. उत्तरादाखल टिळकवाडी क्रिकेट कोचिंग अकॅडमी संघाने 25 षटकात 9 बाद 91 धावा केल्या. सुजल गोरलने 27, स्वराज जुवेकरने 22 व विराज पाटीलने 20 धावा केल्या. साई फार्म स्पोर्ट्स क्लब तर्फे सूरज सक्री, अथवा करडी व सार्थक मुरुडकर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. सामनावीर अर्जुन येळुरकर व इम्पॅक्ट खेळाडू सुजल गोरल यांना प्रमुख पाहुणे सचिन पाचापुरे, विनायक पवार व रोहित पोरवाल यांच्या हस्ते चषक देऊन सन्मानित करण्यात आले. उद्या येळूर क्लासिक आणि मेन्से फिटनेस क्लासिक स्पर्धा. बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतेने उद्या शुक्रवार दिनांक 3 मे रोजी येळूर क्लासिक आणि मेन्से फिटनेस क्लासिक शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा येळूर येथील समिती शाळेच्या सभागृहात घेण्यात येणार असून येळूर क्लासिक 2024 ही स्पर्धा येळूर ग्रामपंचायत मर्यादित घेण्यात येणार असून मेन्से फिटनेस क्लासिक 2024 ही स्पर्धा जिम मर्यादित घेण्यात येणार आहे. दोन्ही स्पर्धेतील प्रथम 10 क्रमांक विजेत्यांना प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. तरी इच्छुक स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी मयूर मेंढसे, उमेश सांबरेकर किंवा सुनील राऊत यांच्याशी संपर्क साधावा. भारत सुपर 8 मध्येच बाद होणार, वॉनने तोडले अकलेचे तारे. भारत संपला आणि खेळाडूंना नेहमीच पाण्यात पाहणाऱ्या माजी इंग्लिश कर्णधार मायकल वॉनने आपल्या अकलेचे तारे तोडले असून भारताचा संघ सुपर 8 मध्येच बाद होणार असल्याचे सांगताना आगामी T20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये स्वतःचा देश इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकन हे 4 संघ उपांत्य फेरी गाठतील असे भाकीत वर्तवले आहे. येत्या 1 जूनपासून T20 वर्ल्ड कपला अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या बेटांवर सुरुवात होत आहे. 2022 साली इंग्लंडने T20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्याआधी 2019 साली झालेल्या ICC वन डे वर्ल्ड कपमध्ये तेच विजेते ठरले होते. मात्र या जगज्जेत्या इंग्लंडला गेल्या वर्षी भारतात झालेल्या वन डे वर्ल्ड कपमधील साखळीतच बाद होण्याची नामुष्की उडवली होती. त्यांच्या मते ओझा आर्चर संघात परतल्यामुळे इंग्लंड संघाची ताकद खूप वाढली असून तो सहजगत्या उपांत्य फेरीचा टप्पा गाठेल. तसेच ऑस्ट्रेलियन संघही ताकदीचा असल्याचे मानत त्यांनाही अंतिम 4 संघामध्ये स्थान दिलं आहे. त्याचप्रमाणे यजमान वेस्ट इंडिजची ताकद T20 संघातच असल्यामुळे मायदेशात त्यांचे T20 स्टार धमाका करतील आणि आपल्या संघाला उपांत्य फेरीपर्यंत हमखास पोहोचवतील असाही अंदाज वॉन यांनी वर्तवला आहे. उपांत्य फेरीतला 4था संघ दक्षिण आफ्रिकेचा असेल. मात्र याच येऊनला भारताचा संघ अत्यंत सामान्य वाटला आहे म्हणून त्याने आपल्या भाकितात भारताला स्थान दिलेलं नाही. त्याचा अंदाज किती ठरतो ते जून महिन्यातच समोर येईल. यंदा झोपेचे खोबरे होणार नाही, वर्ल्ड कप अमेरिका विंडीजमध्ये पण वेळ भारताची. आगामी T20 वर्ल्ड कप अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये असल्यामुळे भारतीय क्रिकेट प्रेमींना झोपेचे खोबरे करावे लागणार असे वाटत होते. मात्र ICCने भारतीय क्रिकेटची वाढती ताकद पाहता भारत क्रिकेट प्रेमींना या वेगवान क्रिकेटचा पुरेपूर आनंद उपभोगता यावा म्हणून अनेक महत्त्वाच्या सामन्यांच्या प्रक्षेपणाच्या वेळा भारतीय वेळेनुसार ठेवल्यामुळे यंदा कुणालाही झोपेचे खोबरे करावे लागणार नाही. मात्र स्पर्धा अमेरिका वेस्ट इंडिजमध्ये असली तरी सामन्यांच्या वेळा भारताला सोयीस्कर असल्यामुळे प्रत्यक्ष मैदानात अत्यल्प गर्दी दिसण्याची दाट शक्यता आहे. भारतीय वेळ अमेरिकेपेक्षा 9.5 तास मागे असल्यामुळे सामन्यांच्या आयोजनाबाबत अनंत अडचणी होत्या. त्यावर ICCने काही अंशी तोडगा काढताना भारतीय वेळेला प्राधान्य देताना दिवसातील एक लढत स्थानिक क्रिकेट प्रेमींना सोयीस्कर अशी ठेवली आहे. त्यामुळे दिवसाला 2 किंवा 3 सामने असले तरी एक सामना अमेरिका विंडीजच्या वेळेनुसार रात्री सुरू होईल तर उर्वरित 1 किंवा 2 लढती या भारतीय आणि आशियाई प्रेक्षकांना पाहता याव्यात म्हणून रात्री 7:30 ते 10:30 च्या मध्ये सुरू होणार आहेत. त्यामुळे हा पहिलाच वर्ल्ड कप आहे ज्यामध्ये भारतासह ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तिन्ही क्रिकेटप्रेमी देशातील क्रिकेट चाहत्यांना हे पाहता येईल. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.